जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज दिवसभर अनेक चॅनल्सचे इंटरव्ह्यूज चालू होते. आता ज्यांना जायचंय, जे स्टेशनला जायला आलेले आहेत, त्यांना म्हणा आता भाषण ऐकून जा आणि तिकडेच थांबवा. आता बंद करा हे सगळं. आज दिवसभर सगळ्या चॅनल्सचे इंटरव्ह्यू चालू होते. उद्या पण सकाळी 2-3 चॅनलचे इंटरव्ह्यूज आहेत. परवा पुणा, नाशिक करून मी आज शेवटची सभा आज आपली मुंबईमध्ये होत आहे. ते काहीतरी दत्ता रावळ मैदान सभेसाठी घेणार होते आपले सर्व लोक. पण काहीतरी शिवसेनेने बुकिंग केलं होतं म्हणे. आपल्या लोकांनी काही विचारलं, बाबा तुम्ही जर सभा घेत नसाल तर आम्हाला मोकळं करा. नाही म्हणे, आम्ही पण घेणार नाही आणि तुम्हीही घ्यायची नाही. बरं, त्या का मैदानावरती आमचं अडलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा म्हटल्यानंतर ती कुठेही घेतली तरी गर्दीही होणारच. ते काय कोंबडं झाकलं म्हणजे काय उगवायचं थांबतं का? सूर्य उगवायचा थांबतो का? आज आता नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली. आणि दुपारी पुण्यामध्ये सभा झाली. पुण्यामधल्या सभेला जेवढं ते मैदान होतं, म्हणजे जिकडे आपली सभा झाली होती तिथे सगळ्याच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. आता फोटो पण आलाय त्याचा. पण तुम्हाला वाटत असेल खुर्च्या रिकाम्या आहेत, त्या रिकाम्या नव्हत्या. माणसं बसली होती. पण कारभार पारदर्शक असल्यामुळे माणसं दिसत नव्हती. मग ती माणसं मुख्यमंत्र्यांनाही दिसली नाहीत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करायला लागली. आणि मग ते नाशिकला आले. मग नाशिकला त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मग मी काल जेव्हा त्यांना म्हटलं होतं की म्हटलं कालच्या सभेमध्ये मी म्हटलं परवा दिवशी म्हटलं का ह्यांची सभा झाली, शिवसेनेची सभा झाली, आज म्हटलं आपली आहे. आणि उद्या म्हटलं महाराष्ट्र राज्याचे म्हटलं मुख्यमंत्री भाजप कुमार थापाडे यांची जी उद्या सभा आहे. इतकं बोचलं, इतकं लागलं त्याला, इतकं लागलं. मग आज तिथे बोलले की म्हणे राज ठाकरे हा म्हणे नकली आहेच. समोर अशी जर समजा व्यंगचित्र आली तर मी व्यंगचित्र काढणारच. काय बोलले असतील? आणि म्हणे मला नाशिक मी म्हणे दत्तक घेणार आहे. कोण बोललं? मुख्यमंत्री दत्तक घेणार. मुळात ह्यांना पंतप्रधान मोदींनी दत्तक घेतलंय, हे नाशिक दत्तक घेणार. अजून काय तोंडाला येईल ते बोलतायत. आज त्या सगळ्या चॅनलमध्ये जात असताना सगळ्या बाजूनी नुसती आपली भाजपची होर्डिंग्स. नोटबंदी तुमच्यासाठी,
पैसा भाजपकडे. करोडो रुपये होत आहेत, करोडो रुपये. म्हणे कॅशलेस भारत करायचा आहे. कॅशलेस कुठची? कॅश सगळीकडे फिरतीये. यांच्याकडे करोडो रुपये आहेत. कुठून आले? यांच्याचकडे कुठून आले? म्हणजे जो भारतीय जनता पक्ष एकेकाळी म्हणत होता की काँग्रेसवाले कसे पैसे होतात बघा, त्याच्यामुळे आम्हाला निवडून येता येत नाही, आता भाजपवाले तेच करतायत. त्याच गोष्टी सगळ्या सुरू आहेत. काही थापा मारायला काही मर्यादा? पण अर्थात आपण जे नाशिकमध्ये काम केलं, हे नाशिकमधलं काम मी आपल्या समोर घेऊन आलोय. 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी केल्यात त्या, यांच्यापैकी एकही राजकीय पक्ष गेल्या 25 वर्षामध्ये ह्यांनी काय केलं, दिवे लावले, एकही जण सांगायला तयार नाहीये. आम्ही आता काय करताय, आम्ही हे करू, आम्ही ते करू. नाशिकमध्ये ज्या प्रकारचा आपण विकास करून दाखवला, हे काय दोघे जण करतायत, नुसते भांडतायत, एकमेकांची आबरू काढतायत. आहेत सत्तेत, राज्यामध्ये सत्तेत, केंद्रामध्ये सत्तेत, फक्त तुम्हाला दाखवायला भांडतायत. त्या दिवशी ते अमित शहा म्हणे ही मुंबईची आमची फ्रेंडली मॅच आहे. फ्रेंडली मॅच? ही कोणती फ्रेंडली मॅच आहे ज्याच्यामध्ये आई बहीण काढली जाते? आणि एवढा जर समजा तुम्हाला संताप आहे, एवढा जर समजा तुम्हाला राग आहे, बसताय कशाला एकत्र सत्तेमध्ये? त्याची कारण द्यायला तयार नाही कोणी. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतोय. मग बाहेर काढा. खिशात घेऊन कशाला फिरताय? ही सगळी ढोंग चालू आहेत या लोकांची. ढोंग, कामं दाखवता येत नाहीत. 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता आहे यांची. 25 वर्ष, ज्याचं वर्षाचं बजेट महानगरपालिकेचं 37,500 कोटी रुपये. 37,500 कोटी. काढा 25 वर्षाचे. कुठे गेले पैसे? मुंबईत तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत का? मुंबईत काही गोष्टी दिसत नाहीत. दरवर्षी आपले तेच रस्त्यावरचे खड्डे, तेच फेरीवाल्यांनी भरलेले फुटपाथ. आरोग्य व्यवस्था चांगली नाही, शिक्षणाची व्यवस्था चांगली नाही. ज्या काही गोष्टी होत्या त्या खाजगीतनं होत आहेत, महानगरपालिकेतनं होत नाहीयेत. मला आज कळलं KEM मध्ये ICU पण नाही म्हणे. ही जर महानगरपालिकांच्या जर समजा हॉस्पिटलची परिस्थिती असेल तर मग काय करताय काय तुम्ही इतकी वर्ष? 25 वर्ष. आज मुंबईचा सगळा आरोग्याचा विषय सगळा उभा राहिलेला आहे. कधी कोणाला डेंग्यू होतो, कधी कोणाला मलेरिया होतो, कधी कोणाला अजून काही होतं, इतर काही गंभीर आजार होतात. आणि मग अनेक अशी खाजगी हॉस्पिटल्स निघतात, सगळीच नव्हेत. हे इथे माझे एक मित्र बसलेले आहेत. मला एके दिवशी त्यांच्या पत्नीचा फोन आला, रडत रडत फोन आला. बघा मी काय सांगतोय, काय प्रकारची हॉस्पिटल्स आपल्याकडे आहेत आणि ह्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाहीये. त्यांच्या पत्नीचा मला रडत रडत फोन आला आणि मला म्हणाले की त्यांचं नाव विवेक. विवेकला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, त्याला हार्ट अटॅक आलाय आणि उद्या त्याची बायपास आहे. म्हटलं बायपास? म्हटलं कोणतं हॉस्पिटल? तर कुठचं एक अंधेरीचं हॉस्पिटल होतं. कुठलं होतं रे? होली स्पिरिट ना? होली स्पिरिट हॉस्पिटल. म्हटलं बायपास होते? मी म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं आपण एक काम करू, त्याला तिकडनं हॉस्पिटलमधनं बाहेर काढ, आपण एक दुसरं ओपिनियन घेऊ त्याचं. तर मला बोलली मी 5 मिनिटात परत फोन करते. 5 मिनिटांनंतर तिचा फोन आला. ती बोलली हॉस्पिटलवाले सोडत नाही आहेत. म्हटलं सोडत का नाही? नाही, ते म्हणतात की उद्या बायपास होणार. म्हटलं ही कोणती जबरदस्ती?
मग आपल्या शांत स्वभावाप्रमाणे काही मुलं पाठवली तिथे, त्याला बाहेर काढलं, तिथनं गाडीमध्ये घातलं, लीलावती हॉस्पिटलमध्ये आणलं. मग एक मेनन नावाचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे दाखवलं. त्यांनी सगळं अख्खं चेक केलं. चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही म्हणे यांना. तरी ते इतके घाबरलेले की ते बोलले नाही ना, माझी तुम्ही एन्जिओग्राफी करा. एन्जिओग्राफी केली, एक ब्लॉक नाही, हृदयामध्ये एक ब्लॉक नाही. आणि हॉस्पिटलमध्ये या सगळ्या प्रकारचा म्हणजे बायपास करायचे आणि फक्त पैसे काढायचे. हे काय शहर म्हणतात? उद्या अशा प्रकारचा प्रसंग कोणाही वरती येऊ शकतो. कोणत्या प्रकारचं नियंत्रण नाही, माहित नाही हॉस्पिटल्समध्ये काय चालू आहे ते. आणि ज्या वेळेला या शहराचा प्रश्न म्हणून उभा राहतो त्यावेळेला हे एकमेकांमध्ये भांडतात आणि तुम्हाला गुंतवून ठेवतात की दुसरीकडे कुठेही लक्ष जाऊ नये म्हणून. जा आज महानगरपालिकांच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि बघा काय परिस्थिती आहे तिथली. बाहेरच्या राज्यांमधून लोक येत आहेत, परप्रांतातनं लोक येत आहेत आणि तुमच्यासाठी ज्या काही सोयी असतात सगळ्या भरून टाकल्यात. कोणाचं नियंत्रण नाही, कोणी बघत नाहीये, कोणी सांगत नाहीये. महानगरपालिकेमध्ये नोकर भरती होते. नोकर भरतीमध्ये माझ्याकडे मगाशी पेपर होता, मी राहायला घरी तो. महानगरपालिकेमध्ये नोकर भरती होते. नोकर भरतीमध्ये देखील बाहेरची माणसं भरता तुम्ही. आणि 25-25 वर्ष आतमध्ये कोण? शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. बाहेरची माणसं भरते आतमध्ये. ही आमच्या मुंबई महाराष्ट्रातील मुलं दिसत नाहीत का? त्यातले अनेक बेरोजगार आहेत. त्या बेरोजगारांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये नोकरी लावू शकता? नाही लावायची. कंत्राटदार सगळे कोण? कंत्राटदार सगळे बाहेरचे. सगळे बाहेरचे. कंत्राटदार मराठी नाही आणता आले. महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष राज्य करून देखील सुविधा नाहीत तर नाहीत. आणि वेगळीकडेच सगळं प्रकरण घेऊन जायचं, सगळं वेगळीकडे घेऊन जायचं. उद्धव ठाकरे आज भाषण करतायत. भाषण कोणावर? नरेंद्र मोदींवर. त्यांचा महानगरपालिकेशी काय संबंध? म्हणजे त्यांनी नोट बंद केली, तुम्हाला का त्रास झाला? त्या दिवशी एकत्र गेले होते जलपूजनाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जलपूजन समुद्रात. आज घरी जायचं आणि त्याचं फुटेज बघायचं. युट्यूबवरती त्याचा फुटेज आहे. नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंकडे डुंकून देखील पाहिलं नाही, पाहिलं पण नाही. खरं त्याच वेळेला एक तर राजीनामे द्यायला पाहिजे होते किंवा त्याच वेळेला एक तर बोटीत उडी मारायला पाहिजे होती. दोन्हीही नाही. मग आता कोणत्या अपमानाची वाट बघतात माहित नाही मला. या निवडणुकीतलं कोणतेही भाषण काढून बघा. या मुंबई शहरातल्या कोणत्याही विषयावरती बोलत नाहीत. या ठाणे शहरातल्या कोणत्याही विषयावरती बोलत नाहीत. काल नाशिक शहराचं भाषण झालं, नाशिकमध्ये भाषण झालं. उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये भाषण झालं. नाशिकमधल्या विकासाबद्दल काय बोलले असतील? मला ज्यावेळेला मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं मलाच समजत नाहीये की कोणालाच समजत नाहीये. निवडणूक आहे महानगरपालिकेची आणि भाषणात काय? शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे. महानगरपालिकेच्या प्रश्नाचा शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्रश्नाचा काय संबंध? कारण बोलण्यासारखं काही नाहीच आहे.
हातामध्ये काही नाहीच आहे, केलेलं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आजही होर्डिंग जी लागत आहेत त्याच्यामध्ये हे आम्ही करणार, हे आम्ही करू, आम्ही काही केलंय अशी एकही गोष्ट दाखवत नाही. अशी एकही गोष्ट नाहीये. मला दाखवा, अख्ख्या मुंबईत फिरून दाखवा. जमिनीवरती बरोबर यांचे डोळे असतात, जागा पाहिजेत. हे इथला महापौर बंगला, माननीय बाळासाहेबांच्या नावाने हा महापौर बंगला मागितला जातोय की त्यांचं स्मारक करायचंय म्हणून. गेली अनेक वर्ष या शहरामध्ये मुंबईचा महापौर हा कुठे राहतो तर तो मुंबई महापौर निवास आहे त्याचं. जसं मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे, जसं राज्यपालांचं निवासस्थान असतं, राज्यपालांचा बंगला असतो, तसं महापौर बंगला आहे. त्या जागेवर डोळा आहे, कारण हे रोज तिकडेच असतात. मग मिळणार कसा? मग बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं. मान्य बाळासाहेबांनाही कधी गोष्ट मान्य झाली नसती. आज या मुंबई सारख्या शहरामध्ये बिल्डरांना प्लॉट मिळतात, माननीय बाळासाहेबांसाठी स्मारकासाठी जागा मिळत नाही. एवढ्या जागा आज मुंबई शहरातल्या बिल्डरांच्या घशात घातल्या, बाळासाहेबांसाठी जागा मिळत नाही स्मारकासाठी. ज्या माणसाने या शहरावरती राज्य केलं त्या माणसासाठी म्हणून ह्या असल्या गोष्टी करायला लागतात. कारण ते फक्त माननीय बाळासाहेबांचं फक्त नाव वापरलं जातंय, बाकी बंगला हवा आहे, ती जागा हवी आहे. एवढेच धंदे केले या लोकांनी, हे एवढ्याच गोष्टी करतायत. आणि आता आमचा महापौर कुठे? राणीच्या बागेत. हे मी विनोदाने नाही सांगितलं, खरं. जा त्या राणीच्या बागेत, एकही प्राणी नाहीये. पुढल्या वर्षी जा, एका तरी पिंजऱ्यात महापौर दिसेल. इथून महापौर बंगल्यातनं महापौर काढायचं आणि तिथे जिजामाता उद्यानामध्ये न्यायचं कशासाठी? आज दुपारी मी त्या मुलाखती चालू होत्या, वेगवेगळ्या त्या चॅनल्सवरती गेलो. मी इथे बाळा नांदगावकर माझ्याबरोबर होते. मी त्यांना अनेक म्हटले, हे बघ या इमारती उभ्या राहिल्या, नव्याने उभ्या राहिल्या, ह्यांना म्हटलं जागा मिळतात, ह्यांना प्लॉट्स मिळतात, आणि आमच्या बाळासाहेबांसाठी म्हटलं स्मारकासाठी जागा मिळत नाही. केंद्र सरकार यांच्या हातात, राज्य सरकार यांच्या हातात, महानगरपालिका यांच्या हातात, आणि माननीय बाळासाहेबांसाठी प्लॉट मिळत नाही, जागा मिळत नाही स्मारकासाठी. कारण मनात इच्छाच नाहीये. स्मारकच करायचंय ना. या एकदा नाशिकला माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं स्मारक मी तुम्हाला दाखवतो तिकडे. आणि तेही स्मारक कसं? तर त्यांच्या नावाला शोभेल असं. मी दाखवणार आहे तुम्हाला पुढे. आज त्याच प्रश्नांवरती आपल्याला बोलावं लागतं. इतकी वर्ष या लोकशाहीमध्ये आहे. आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला मैदान देऊ, आम्ही तुम्हाला बागा देऊ, आम्ही तुम्हाला चांगले 25 वर्ष, 30 वर्ष. अहो वर्ष म्हणजे मिनिटं नव्हे. यांच्या गचाळ कारभारामध्ये एक एक पिढी जाते, एक एक पिढी. तरी दिवसेंदिवस शहरं बकाल होत आहेत. मी ज्या वेळेला जे स्कूल ऑफ आर्टला जात असे, मी मातोश्रीला राहत असताना त्यावेळेला जे स्कूल ऑफ आर्टला जात असे, मी त्या हार्बरने ट्रेनने त्यावेळेला जाताना आम्हाला तो बेहरामपाडा लागायचा. अशा बैठ्या सगळ्या झोपड्या असायच्या, बैठ्या झोपड्या सगळ्या. जा त्या बेहरामपाड्याला आज जाऊन बघा. गेल्या 25 वर्ष ह्यांच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता आहे. 5-5 मजल्याच्या झोपड्या झाल्यात ह्यांच्याच कार्यकाळात. 5-5 मजल्याच्या झोपड्या. आत माणसं जाऊ शकत नाहीत, आत माणसं कारवाई करू शकत नाहीत, पोलीस आत जाऊ शकत नाहीत. इतकं भीतीचं वातावरण त्या बेहरामपाड्यामध्ये असतं. यांच्याच कार्यकाळामध्ये ह्या 5-5 मजली इमारती झाल्या ह्याच्या झोपडपट्ट्यांच्या.
तुम्हाला सांगायला फक्त हिंदुत्व, मग हे वाढलं कसं? हे अशा प्रकारचे मोहल्ले उभे कसे राहिले, याची उत्तरं नाहीत या लोकांकडे. स्वतः काही लक्ष द्यायचं नाही, स्वतः काही करायचं नाही. त्या मोबाईल फोन सारखं आहे यांच्याकडे, सगळं इन्कमिंग फ्री. एक कोणती गोष्ट केली मला जर सांगा, एक गोष्ट. आज ती मेट्रो आणतायत. त्या मेट्रोचं काम, त्याची कारशेड कुठे? तर आरे मध्ये. म्हणजे आरेचा जो जंगलाचा पट्टा आहे तो सगळा खराब करायचा आणि तिकडे तिकडे शेड न्यायची. या संपूर्ण कुलाब्याला एक बीपीटीची लँड आहे, प्रचंड मोठी लँड आहे. तिकडे का नाही कारशेड उभी करायची? नाही, कारण ती उद्योगपतींच्या घशात घालायची आहे. हा माझा आरोप आहे आणि नुसता आरोप नाही, हे सत्य आहे. मला माहिती आहे ते. हे उद्योगपतींच्या घशात तुम्ही घालू शकता, बीपीटीची अख्खी लँड घालू शकता तिथे, पण आमच्या बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा नाही मिळत. आमच्या मेट्रो शेडसाठी म्हणून तुम्हाला जंगलं तोडावी लागतात. तुम्हाला या मुंबई शहरामधनं, या चांगल्या टुमदार शहरामधनं या सगळे प्राणी बाहेर काढावे लागतात. जिथे राज्य त्यांचं आहे त्यांना बाहेर काढायचं, इमारती वाढवायच्या, पैसे घेत राहायचे, बस एवढाच. फक्त शहर बकाल करा. गेले 5 वर्ष आपण नाशिक महानगरपालिका बघतोय. त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये, त्या नाशिक शहरात जायचं आणि त्या नाशिक शहरामध्ये जाऊन राज ठाकरेच्या नावाची 1 इंच जर जमीन सापडली ना, मी राजकारणातनं बाहेर होईल. 1 इंच जमीन. नाशिक महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे गेली इतक्या वर्षातली की त्या महानगरपालिकेवरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप गेल्या 5 वर्षामध्ये झालेला नाही. एक. म्हणून हे बाकीचे जात आहेत, त्यांना काही बोलता पण येत नाही. तिकडे विरोधात बोलणार काय? आणि म्हणून मी परवा दिवशी पुण्याला केलं, काल नाशिकला केलं. आज मला असं वाटतं माझ्या मुंबईतल्या माझ्या जनतेला हे दाखवावं की नक्की नाशिकमध्ये काय झालंय, काय होतंय, काय घडतंय. काही लोकांनी, तुमच्यापैकी काही लोकांनी टेलिव्हिजनवरती पाहिलं असेल, ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी म्हणून मी आज इथे ही गोष्ट आणली आहे. वर्षानुवर्षे या शहरांमध्ये जे रस्त्यांवरती खड्डे पडतात, गेली 3 वर्ष आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये जे रस्ते केलेले आहेत त्या रस्त्यांवरती एकही खड्डा नाही. पूर्ण तपासून घेतलेली यंत्रणा आहे अख्खी. आणि अशा प्रकारचे रस्ते याही शहरात होऊ शकतात काय? कोणत्याही शहरात होऊ शकतात. पण रस्ते बांधताना टक्के नाही घेतले गेले, कमिशन नाही घेतलं गेलं, म्हणून चांगले रस्ते झाले. हेच जर समजा कंत्राटदारांना लुटून जर समजा या गोष्टी झाल्या असत्या, नाशिकमधलेही रस्ते हे खराबच झाले असते. म्हणून मी तुम्हाला आज पहिल्यांदा मी या सगळ्या गोष्टी दाखवणार की नाशिकमधले रस्ते आहेत तरी कसे. आपण स्वतः प्रत्यक्ष जेव्हा जाल तेव्हा ते नक्की बघालच. पण अगदी थोडक्यामध्ये म्हणून मी तुमच्यासाठी हे प्रेझेंटेशन आणलं. मी ठरवलं होतं की शेवटचे 3 माझ्या सभा, या 3 सभांमध्ये मी नाशिकचं प्रेझेंटेशन मी आपल्यासमोर करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे स्वातंत्र्यानंतरचा की ज्याने स्वतःचं काम लोकांसमोर पहिल्यांदा मांडण्याचं धाडस केलं. इतक्या वर्षात आजपर्यंत कधीही कोणी काय काम केलं हे कधीच लोकांसमोर सांगितलं नाही. माझ्याकडे आज एक सकाळी पत्रकार आले होते. त्यांनी मला विचारलं की तुमचा मुंबईचा जाहीरनामा कधी येणार? म्हटलं येणारच नाही. मला बोलले का? म्हटलं फालतू गोष्टी आहेत त्या. मला बोलले म्हणजे? मी म्हटलं हो जाहीरनामे म्हटलं गेले 52 साली जेव्हा पहिली निवडणूक झाली त्या 52 सालापासून जाहीरनामे हा देश बघतोय. पण ते जाहीरनामे जे आले त्या जाहीरनाम्यातल्या सांगितलेल्या गोष्टी ह्या पूर्ण केल्या का? हा प्रश्न आजपर्यंत या देशातल्या जनतेने किंवा पत्रकारांनी कधीतरी राजकीय पक्षांना विचारलं का की हे तुम्ही केलंत का म्हणून?
तो बोलला नाही. मी म्हटलं मग 5 वर्षापूर्वी शिवसेना भारतीय जनता पक्षाने जो काही जाहीरनामा केला होता त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी झाल्या आणि कोणत्या नाहीत हे तुम्ही विचारलत का? तो बोलला नाही. म्हटलं मग 10 वर्षापूर्वी जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता त्यातल्या काही गोष्टी विचारल्यात का? तो बोलला नाही. म्हटलं मग मी कशासाठी जाहीरनामा जाहीर करू? जर जाहीरनामा जाहीर केल्यानंतर देखील कोणी विचारणार नसेल की त्याच्यामध्ये काय आहे आणि आमच्या नशिबात काय आलं तर जाहीरनामा प्रसिद्ध कशाला करायचा? आणि म्हणून मी ह्या जाहीरनामा आणि या सगळ्या भानगडीत न जाता म्हटलं आपण 5 वर्षामध्ये कोणती कामं केली हे लोकांसमोर मांडू, त्यांच्यासमोर त्यांना ते दाखवू. त्यांना जर समजा ती गोष्ट समजली पटली तर आनंदच आहे. पण मी आज टेलिव्हिजन चॅनलवरती सांगितलं, म्हटलं एका बाजूला म्हटलं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ज्या प्रकारे बदा पैसा ओततंय, होर्डिंगच्या जाहिराती, टेलिव्हिजनच्या जाहिराती, वर्तमानपत्रातल्या जाहिराती. मी तुम्हाला फक्त एक जाहिरातींची कॉस्ट म्हणून सांगतो, एक सहज, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल साधारणपणे पैसे किती ओततायत हे लोक. आज मला असं वाटतं आज आपण आज आणि उद्या 2 दिवसच टाकली ना जाहिरात, ती पण अर्धा पान तेवढी तर टाकायलाच लागेल. पण जर महाराष्ट्रातली सगळी वर्तमानपत्र पकडली मराठी, ज्यांना हे आज जाहिराती देत आहेत, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जाहिराती देत आहेत, त्या सर्व मराठी वर्तमानपत्रांचा त्यांचा काही दोष नाही, वर्तमानपत्रांचा काही दोष नाही, त्यांचा तो रेट आहे. त्याच्यानंतर तुमचा चॅनलचा त्यांचा एक रेट आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या आज 10 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या साठी म्हणून वर्तमानपत्र जेवढी आहेत मराठी यांना जर 1 दिवसाची पूर्ण पान जर जाहिरात मला द्यायची असेल तर साधारणपणे दिवसाचा खर्च आहे 7.5 ते 8 कोटी रुपये. 7.5 ते 8 कोटी रुपये. याच्यामध्ये इंग्रजी वर्तमानपत्र नाहीत, याच्यामध्ये हिंदी वर्तमानपत्र नाहीत, याच्यामध्ये गुजराती वर्तमानपत्र नाहीत. हे फक्त मी मराठी वर्तमानपत्रांचं 1 दिवसाचं बजेट सांगितलं. असं हे गेले 8-8, 10-10 दिवस देत आहेत. टेलिव्हिजनवरती जाहिराती सुरू आहेत, होर्डिंग्स लावली आहेत. आज जवळपास फक्त मुंबई शहरामध्येच जवळपास एक काही 300-400 होर्डिंग्स लावली आहेत भाजपची. काढा कॉस्ट, ते तर लाखाच्या 2-2 लाखाच्या वरती आहे सगळं प्रकरण, एक होर्डिंग. हा आला कुठून पैसा यांच्याकडे? आणि हा फक्त पैशाचा भपका तो फक्त तुमच्या समोर फक्त हे मांडतायत. फडणवीस सांगतात की हा माझा शब्द आहे. शब्द म्हणजे परवा सभेत बोललो ना, शब्द त्यांनी द्यायचा असतो जो स्वतःच्या हिमतीवरती खुर्चीत बसतो. त्यांनी शब्द द्यायचा नसतो ज्याला बसवलेला असतो. उद्या उचललं तर उचललं, दुसऱ्याला आणला, तुमच्या शब्दाचं काय करायचं? आज जो तुमच्या समोर आलोय तो फक्त नाशिक मधलं एका महानगरपालिकेतलं 5 वर्षाचं काम फक्त घेऊन आलोय, तेही थोडक्यात, सगळ्या गोष्टी नाही आणल्यात. ते मला असं वाटतं तुम्ही हे गोष्ट बघावी. नाशिक मधले रस्ते, जवळपास नाशिकमध्ये आपण 510 किलोमीटरचे रस्ते बांधले. आपण 510 किलोमीटरचे रस्ते, नवीन रस्ते आणि रिसर्फेसिंग केलेले रस्ते असे मिळून आपण 510 किलोमीटरचे रस्ते बांधले. 510 किलोमीटरचे रस्ते म्हणजे मुंबई ते गोवा एवढे 5 वर्षामध्ये आपण रस्ते बांधले. तुम्हाला आता ते हे बांधून आता साधारणपणे 2 वर्ष 3 वर्ष काही 2.5 वर्ष अशी झालेली आहेत. तुम्हाला रस्त्यांची क्वालिटी आत्ता या फोटोवरनं साधारणपणे अंदाज येईल. हे गोदावरी नदीवरती बांधलेले ब्रिज आहेत, तिथे बांधलेला घाट आहे.
ही जंक्शन्स आहेत. हे शहीद सर्कल आहे. मायलन सर्कल आहे. इथे काही नव्हतं पहिलं. हे एबीपी सर्कल आहे. हे रस्त्यावरचं अतिक्रमण. तिथे एक पूर्ण रस्ता होता ज्याच्यावरती भंगारवाल्यांनी गेले अनेक वर्ष अतिक्रमण करून ठेवलं होतं. मला अनेक लोकांनी तक्रारी केल्या की असं असं आहे, आम्हाला तिकडनं गाड्या नेणं कठीण जातं वगैरे वगैरे वगैरे. आयुक्तांशी सगळ्यांची चर्चा केली, बघितलं. एक दिवस सगळे बुलडोझर्स आणि तुमचे ते सगळे काय पॉकलन बिकलन काय असतात ना काय ते JCB BCB सगळं लावलं. एका दिवसात अख्खा रस्ता साफ करून टाकला. सगळं जेवढं भंगारचं होतं सगळं काढून टाकलं. हे त्याचे फोटो आहेत. कोण मध्ये आलं नाही. महानगरपालिका आणि पोलीस सगळ्यांनी मिळून एका दिवसामध्ये हे सगळे अख्खे रस्ते साफ केले. नाशिक शहरामधल्या अशी असंख्य अतिक्रमणं होती जी सगळी काढून टाकली. करायचं ठरवलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. करायची इच्छाच नसेल तर बकालपणा येणारच आहे. नाशिक शहराचं पाणी आज आपल्याकडे अनेकदा आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो. एक छोटी एवढीशी बातमी येते, या भागामध्ये बुधवारी पाणी नाही किंवा या दिवशी पाणी नाही, इतका वेळ पाणी नाही वगैरे असल्या सगळ्या बातम्या येत असतात. आज नाशिक शहराला गंगापूर नावाचं धरण आहे. त्या धरणावरनं आज तिथून पाणी पुरवठा होतो त्या शहराला, नाशिक शहराला. पण एकूण नाशिक शहराचा आकार जो वाढतोय तो पाहता, लोकसंख्या वाढते ती पाहता नाशिक शहराला एक गंगापूर धरण पूर्ण पडणार नाही. म्हणून आपण केंद्र सरकारशी बोलून केंद्र सरकारच्या मदतीने आणि महानगरपालिकेतनं पैसे उभे करून तिथे एक मुकणे नावाचं धरण आहे. हे मुकणे धरण, या धरणातनं आपण जवळपास 16 किलोमीटरची पाईपलाईन आज शहरामध्ये आणतोय. वर्ष ते दीड वर्षामध्ये हे संपूर्ण काम पूर्ण होईल. हे पूर्ण झाल्यानंतर नाशिक शहराला पुढचे 30 ते 40 वर्ष पाण्याचा प्रश्न कधीही उद्भवणार नाही. 30 ते 40 वर्ष, 2-3 वर्ष नाही म्हणत मी, 30 ते 40 वर्ष. हे सगळं प्रकरण 5 वर्षातलं आहे. हे पाईपलाईनचं चाललेलं काम हे 50 दशलक्ष लिटरच्या 2 भव्य टाक्या तिथे उभ्या करल्या जात आहेत. हे जलशुद्धीकरण प्रकल्प, $20 लाख लिटरच्या जवळपास 17 टाक्या शहरामध्ये बांधल्या गेल्या. मलजल प्रक्रिया गंमत बघा. आता आज मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ते म्हणाले की बोटॅनिकल गार्डन काय, शहराच्या गरजा काय असतात. शहराच्या गरजा असतात पाणी, मलजल प्रक्रिया, रस्ते. हे पाहिलंच नव्हतं त्यांनी. एवढं 2 दिवस मी प्रेझेंटेशन करतोय, मुख्यमंत्र्यांनी पाहिलं नाही. आणि ज्या ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या तिकडे गोष्टी जाऊन सांगतायत की हे पाहिजे म्हणून. आता असा मुख्यमंत्री जर समजा आपल्याला लाभला असेल तर धन्यच होता. पण मलजल प्रक्रिया हे केंद्र, हे लॅब टेस्टिंग तिथे जे होतंय ते, हा बायोगॅस प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, डम्पिंग ग्राउंड. आज तुम्ही मुंबई मुलुंडला जाताना सगळा वास आणि धूर सगळा सुरू होतो. तुम्ही ठाण्याला दिव्याला गेला तर दिव्याला तर जगता पण येत नाही त्या लोकांना. मी मध्यंतरी मागे एकदा गेलो होतो, परवा दिवशी सभा झाली तेव्हा नाही, त्याच्या अगोदर एकदा गेलो. मला कळलं ना, म्हटलं असं सगळं धूर सगळा. तर मी
जवळ गेलं, म्हटलं कसला रे, म्हणून काच खाली केली. काच खाली केली तर तो सगळा वास आला. मग मी तिकडे विचारलं, म्हटलं काय? ते बोलले रोज रोज असं असतं, कोणतरी येऊन काहीतरी जाळतं, तिकडे तो सगळा धूर होतो, लहान 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 कच्ची बच्ची असतात, त्यांच्या आतमध्ये तो सगळा धूर रोजच्या रोज जात असतो, लोकांच्या मध्ये आतमध्ये जात असतो, कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आज हीच गोष्ट नाशिकमध्ये होती, डम्पिंग ग्राउंड. सगळा नाशिकचा कचरा जेव्हा तिकडे जातो, त्या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडचं परिवर्तन आपण एका खत प्रकल्पामध्ये केलं. आणि आता पुढच्या साधारणपणे 2-3 महिन्यामध्ये तिथे एवढा देखील वास येणार नाही कुठच्या गोष्टींचा. आणि आज काम सुरू झालेलं आहे, तिथे खत बनतंय. ते घनकचरा व्यवस्थापन, आपल्याकडे जसं कचरा उचलायच्या गाड्या असतात, त्या कचरा उचलायच्या गाड्यांना नाशिकमध्ये घंटागाड्या म्हणतात. त्या जवळपास 200 गाड्या आपण आज तिथे आणल्या आणि ते GPS ट्रॅकिंगद्वारे, GPSने सगळ्या जोडल्या गेलेल्या आहेत. त्या सगळ्या गाड्या नाशिक महानगरपालिकेमध्ये एक त्यांचं केंद्र आहे, त्या केंद्रामध्ये कळतं की कुठची गाडी कुठे गेली आहे, तिने कचरा उचलला की नाही. कचरा उचलल्यानंतर ती गाडी ज्यावेळेला परत तिकडे येते त्यावेळेला त्याचं वजन केलं जातं, कचरा पाहिला जातो. हे संपूर्ण ट्रॅकिंग सिस्टीम ही आपण त्या संपूर्ण घंटागाड्यांना, कचरा उचलणाऱ्या गाड्यांना लावली. अशी व्यवस्था दुसरीकडे कुठच्या शहरात नाही की तिकडे गाड्या कुठे गेल्यात आणि कचरा उचलतायत का हे कोणालाही माहीत नाही. हे जे तुम्हाला स्क्रीनवरती हे सगळ्या लाल दिसत आहेत, ह्या सगळ्या त्या घंटागाड्या आहेत, कचरा उचलण्याच्या गाड्या आहेत. ते सगळे ट्रॅकिंग तिकडे सिस्टीम बघितली जाते, कोण कुठून कसा कचरा उचलला जातोय तो. हे घनकचरा त्याचं वर्गीकरण केलं जातं तिकडे. आणि हा खत प्रकल्प, या खत प्रकल्पामधनं हे घनकचऱ्यापासून खत निर्मिती होती. आता तिथे लहान मुलांना आजही आपल्याकडे रस्ता क्रॉस कसा करायचा हे कळत नाही आपल्याला अनेकदा. ट्रॅफिकची सिस्टीम काय असते, कशी गाडी चालवावी, कोणते नियम पाळावेत, काय पाळावेत, आणि ह्याचं शिक्षण हे लहानपणापासून, लहान मुलांपासून व्हावं याच्यासाठी म्हणून तिथे आपण चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क सुरू केलं. जेव्हा मी हे आनंद महेंद्रा यांनी केलं आहे, त्यांच्या फंडातनं, त्यांच्या CSR फंडामधनं हे सगळं प्रकल्प अख्खा उभा राहिला. आणि नाशिकमध्ये जवळपास 5 ते 6 एकरामध्ये हा प्रकल्प उभा आहे, हे चिल्ड्रन्स ट्रॅफिक एज्युकेशन पार्क. हे तिकडे प्रशिक्षण केंद्र आहे त्याचं. हे तिथले रस्ते, हे सायनेजेस. एक छोटंसं हॉस्पिटल केलंय तिथे. हॉस्पिटल खरं नाही, खोटं आहे, मुलांना कळावं म्हणून. याच्यात पेशंट टाकता पण येणार नाही, एवढं छोटं आहे ते. फक्त ते मुलांना समजावं याच्यासाठी आहे ते. हा फुटओव्हर ब्रिज, जसा आपला ब्रिज असतो, तिकडे कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, काय कसं पुढे गेलं पाहिजे, हे मुलं तिकडे शिकत असतात. महाराज श्री बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि ऐतिहासिक संग्रहालय. मी काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला त्या जागेवरती गेलो होतो त्यावेळेला तिकडे असेच आपल्याकडे जसं महानगरपालिकेचं काम असतं, साधारणपणे कबुतराची खुराडी उभी होती. मी तिकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं, म्हटलं आता काय करू नका, म्हटलं थांबा जरा, मला जरा विचार करू दे या गोष्टींचा. आणि म्हटलं माननीय बाळासाहेबांच्या नावाने आपण म्हटलं इथे स्मारक करू. मी काल परवाकडे सांगितलं, मला असल्या भानगडीत जायचं नाही, असल्या वादात जायचं नाही की स्मारक पहिलं मी केलं का त्यांनी केलं का ह्यानी केलं का त्यांनी केलं. मला जे माझ्या मनाला वाटलं ते म्हणून मी तिथे केलं, ते स्मारक म्हणून उभं केलं. हा विषय काही कॉम्पिटिशन बिम्पिटिशनचा नाही. मग मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटलो. म्हटलं बाबासाहेब, म्हटलं मला माननीय बाळासाहेबांच्या नावाने एक स्मारक करायचं आहे आणि म्हटलं त्यांच्या नावाला शोभेल असं स्मारक म्हटलं मला उभं करायचं आहे. आपल्याकडे म्हटलं खूप पुरातन अशा काही ऐतिहासिक वस्तू आहेत, तलवारी आहेत, अनेक ढाली आहेत, अनेक गोष्टी आहेत. तर म्हटलं मी अशा प्रकारचं जर समजा शस्त्र संग्रहालय जर समजा तिकडे उभं केलं तर तुम्ही म्हटलं मला ही सगळी शस्त्र द्याल का? ते बोलले निश्चित, कामाला सुरुवात करा. मग मुंबईचा विमानतळ ज्यांनी बांधला, GVK नावाची कंपनी, त्यांचे जे रेड्डी आहेत त्यांना मी भेटलो. म्हटलं रेड्डी साहेब, म्हटलं असं असं आहे आणि म्हटलं मला बाळासाहेबांच्या नावाने तिथे एक स्मारक उभं करायचं आहे, तुमच्या CSR फंडातनं हे स्मारक उभं कराल का? ते बोलले निश्चित, कामाला सुरुवात करा. आणि मग त्या गोष्टीला कामाला सुरुवात झाली. हे माननीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, त्याचं प्रवेशद्वार आहे. ही तिथली दीपमाळ आहे.
तुम्ही आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला ही समोर दिसते. हे माननीय बाळासाहेबांच्या स्मारकाची इमारत. आता बरोबर त्याच्या समोर एक इमारत आहे. त्या इमारतीमध्ये माननीय बाळासाहेबांची आजपर्यंतची सगळी मोठ्या प्रमाणावरची सगळी व्यंगचित्रांचं एक मोठं दालन मी आता तिकडे उभं करतोय की येणाऱ्या लोकांना तेही गोष्ट तिकडे समजावी की किती जागतिक दर्जाचे ते मोठे व्यंगचित्रकार होते, तेही तिथे समजावं म्हणून ती पण गोष्ट आपण करतो आहोत. पण आता हे शस्त्रसंग्रहालय आपण उभं केलेलं आहे. याचंही आत्ता बरंचसं काम झालं आहे, काही अजून काम बाकी आहे. हे वासुदेव कामत नावाचे आपले जे चित्रकार आहेत त्यांच्याकडनं मी महाराजांच्या आयुष्यातली महत्त्वाचे जे प्रसंग होते त्या प्रसंगांवरती तैलचित्र करून घेतली. त्यातला हा पन्हाळगडावरनं महाराज ज्यावेळेला निसटले, सिद्धी जोहरचा वेढा पडला असताना त्यातनं जे रात्रीच्या वेळेला निसटले, ते निसटतानाचा प्रसंग कसा असेल तो तिथे वासुदेव कामतांनी रेखाटलेला आहे. अनेक तिथे पेंटिंग्स केलेली आहेत, त्यातली काही अगदी 2-3 मी तुम्हाला दाखवणार आहे. हे महाराजांचं पूर्णाकृती असं एक चित्र आहे. हे महाराजांचा ज्यावेळेला राज्याभिषेक सोहळा झाला, तो राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला जी रायगडावरती महाराजांची जी मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीचा हे चित्र आहे. इंग्लंडला छत्रपती शिवाजी महाराजांची जी आपली जगदंबा तलवार आहे, ती जशी तलवार आहे तशीच्या तशी त्याची रिप्लिका तशीच्या तशी हुबेहूब आपण जगदंबा तलवार बनवली आणि आज त्या म्युझियममध्ये आपण तिकडे प्रवेशद्वारावरती समोर ठेवलेली आहे की इंग्लंडमध्ये जशी ती तलवार आहे तशीच्या तशी ही तलवार आपण इथे बनवून घेतली. आणि या प्रकारची शस्त्र तिकडे लागली गेलेली आहेत. आपण जरूर तिथे नाशिकला जेव्हा जाल त्यावेळेला हे शस्त्र संग्रहालय आपण नक्की बघावं. वन उद्यान, बोटॅनिकल गार्डन. हे गार्डन मी ज्या वेळेला एक 12 वर्षापूर्वी मी पाहिलं होतं तिकडे, आणि काही नव्हतं तिकडे, नुसतं जंगल, काय आतमध्ये कोणी माणसंच जायची नाहीत, काही नसायची. एक माणसं नाशिककरांना माहिती पण नव्हतं. मग मला एके दिवशी तिथल्या ज्या आयुक्त होत्या बिनीता सिंगल म्हणून, त्या मला एके दिवशी सकाळी घेऊन गेल्या. मला बोलले आपण जरा बघू. फार सुंदर होतं ते, जंगलच जंगल, पण काही नव्हतं आतमध्ये. मग आता ज्या वेळेला सत्ता हातामध्ये आल्यावरती मी एक त्याचा आराखडा तयार केला. मी काही माझ्या मित्रांशी, काही सहकाऱ्यांशी मी बोललो आणि त्याच्यातनं तो आराखडा तयार केला. तो आराखडा घेऊन मी रतन टाटा साहेबांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, म्हटलं मला असं एक बोटॅनिकल गार्डन करायचं आहे, आपण मदत कराल का? त्यांनी तो आराखडा पाहिला. मला बोलले नक्की, कामाला सुरुवात करा. टाटा सन्स कंपनीचं 3 कोटी रुपयाचं बजेट होतं. 3 कोटी रुपयाचं. आजपर्यंत टाटा सन्स कंपनीने या बोटॅनिकल गार्डनवरती 14 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आणि ते काय केले हे तुम्हाला पुढे दिसेल. हे जवळपास 54 ते 55 एकरात आहे. 55 म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो, 54 ते 55 एकर म्हणजे साधारणपणे शिवाजी पार्क मैदानाच्या दुप्पट. हे त्याचं गेट आहे बोटॅनिकल गार्डनचं. हे सकाळी असं दिसतं. इथे थोडीशी माहिती आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला मिळते. हे तिथे खोटे बनवलेले परंतु हलणारे अशा प्रकारचं हत्तींचं एक अभयारण्य केलेलं आहे. तिथे आशियातले हत्ती, आफ्रिकेतले हत्ती, वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती तुम्हाला तिकडे बघायला मिळतात. लहान मुलं फारच खुश असतात तिकडे. त्याच्यानंतर तिथे जी झाडं आहेत त्या प्रत्येक झाडांवरती त्यांची जी नावं आहेत ती सगळ्यांची नावं नव्याने सगळी तिकडे लावलेली आहेत. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा तिथे आपण एक लेझर शो केलेला आहे. त्या लेझर शोमध्ये मी परत तुम्हाला सांगतो, अशा प्रकारचा लेझर शो जिथे झाडं ही तुमच्याशी बोलतात आणि एक 20 मिनिटाचा तिथे एक शो आहे, लेझर शो. असा शो या क्षणाला संपूर्ण भारताच्या नकाशामध्ये फक्त नाशिक शहरामध्ये आहे. तिथे गेलात, आपल्या कुटुंबासहित जा, ते जरूर बघा. आपल्या लहान मुलांना बरोबर घेऊन जा आणि ते जरूर बघा. ही ती सगळी झाडं आहेत जी एकमेकांशी आपल्याशी सगळ्यांशी बोलतात. आणि झाडं तोडू नये, तोडू नका याच्यासाठी म्हणूनचा तो एक 20 मिनिटाचा हा शो आहे. हे संध्याकाळी अशा प्रकारचं चित्र तिकडे असतं. जिथे ज्या बोटॅनिकल गार्डनमध्ये साधारणपणे 2 माणसं जात नव्हती, तिथे आत्तापर्यंत साधारणपणे, आता वाढली असतील कारण रोज जातात, पण साधारणपणे आत्तापर्यंत गेल्या 1 महिन्याभरात 50 ते 60 हजार माणसं जाऊन आली तिथे आणि ते पाहून आली.
हे बॉटॅनिकल गार्डनचं संध्याकाळचं गेट, तेच गेट जे मगाशी तुम्ही बघितलं तेच संध्याकाळी असं दिसतं. हे गोदा पार्क, गोदावरी नदीला लागून लोकांनी संध्याकाळी तिकडे फिरायला यावं, तिकडे चांगलं त्यांना बसता यावं, बोलता यावं, कुटुंबासह यावं. संपूर्ण मी ते काम, मग त्याचा अख्खा प्रोजेक्ट रिपोर्ट मी मुकेश अंबानींना सांगितला. मुकेश अंबानी बोलले की आपण कामाला सुरुवात करूया. काम पूर्ण झालं, सगळं झालं. उद्घाटनाची तारीख ठरली आणि 2 दिवसांनी गोदावरी नदीला पूर आला. बऱ्याच काही गोष्टींचं तिकडे नुकसान झालंय, परंतु आता परत तिकडे काम, त्याचं काम, डागडुजीचं काम सगळं सुरू आहे. लवकरात लवकर परत ते गोदा पार्क होईल. हे ते गोदा पार्क. शहरामध्ये सुशोभीकरणाची काय काय कामं झाली त्यातली एक थोडक्यात मी फक्त तुमच्यासमोर मांडतोय. हा नाशिक शहरामधनं तुम्ही जाल त्यावेळेला नाशिक शहरामध्ये एक फ्लायओव्हर जातो. जसे आपल्याकडे हे फ्लायओव्हर आहे, हा इथे एक आहे. मी जेव्हा तो फ्लायओव्हर मी एकदा बाजूने जात असताना बघितलं, तिकडे काहीतरी सगळ्या हातगाड्या बिदगाड्या सगळं काय 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 गोष्टी लागल्या होत्या. म्हटलं हे याची वाट लागणार. तो फ्लायओव्हर बनवला होता L&T कंपनीने, म्हणून मी त्या L&T कंपनीचे जे M नाईक आहेत त्या नाईकांना मी भेटलो. म्हटलं नाईक साहेब, म्हटलं असं आहे, तो फ्लायओव्हर तुम्ही बांधला आहे, पण म्हटलं आता खाली म्हटलं सगळं गचाळ घाण व्हायला लागली त्याच्या. इतक्या कंपन्या म्हटलं सगळे येत आहेत आणि म्हटलं वेगवेगळ्या गोष्टी तिकडे करतायत. टाटा येत आहेत, अंबानी येत आहेत, म्हटलं महिंद्राज येत आहेत, GVK येत आहेत. तुम्हीच तो फ्लायओव्हर बांधलाय, खालची जी जागा आहे त्याचं सुशोभीकरण तुम्ही कराल का, की जेणेकरून ती घाण होणार नाही संपूर्ण खाली. मग मी त्यांना एक प्लॅन करून दिला. त्या प्लॅन केल्यानंतर त्यांना तो दाखवला. त्यांनी कामाला सुरुवात केली. तो हा फ्लायओव्हर. ही तिकडे जी सर्कल्स केलेली आहेत मध्ये, रस्त्यांच्या मधली जी सर्कल्स आहेत ती या प्रकारची सर्कल्स आहेत. हा तिथे आपण गोदावरी नदीमध्ये एक 100 फुटाचा कारंजा केला आहे. मला जगातली कल्पना नाही, परंतु भारतामधला हा एकमेव कारंजा आहे जो वाहत्या पाण्यामध्ये आहे, स्थिर पाण्यामध्ये नाही, कारण हा गोदावरी नदीमध्ये आहे. संध्याकाळी जर आपण कधी नाशिकला गेलात तर आपल्याला लक्षात येईल की तो 100 फुटाचा कारंजा ज्यावेळेला सुरू होतो तो वाहत्या पाण्यामध्ये आहे. अनेक लोक, अनेक कुटुंब तिकडे संध्याकाळचे येत असतात, बघत असतात. त्याच्यानंतर तिकडे एक अहिल्याबाई होळकर नावाने ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती मी वॉटर कर्टन टाकलाय. म्हणजे समजा असं जर समजा हा ब्रिज असेल तर या ब्रिजवरनं वरून खाली पाणी पडत असतं नदीमध्ये. ते हे पाणी असं दिसतं रात्रीच्या वेळेला तुम्हाला. हे संपूर्ण फ्लायओव्हरवरनं तुम्हाला हे सगळं पाणी असं ब्रिजवरनं दिसतं ते पाणी. तिथे आपण स्मार्ट तो ॲप काढला. त्या ॲपच्या द्वारे आपण 18,500 समस्यांचं निवारण केलं. आपण तिथे गेल्या 5 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेवरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. आपण तिकडे आता काही सिस्टीम अशा आणलेल्या आहेत आता महानगरपालिकेमध्ये की उद्या जर समजा कोणाला घर बांधायचं आहे, उद्या जर समजा कोणाला इमारत बांधायची आहे, तर सिस्टीम महानगरपालिकेमधली अशी करतोय की तुम्ही तिकडे मेल करायचा. त्या नियमांमध्ये सगळ्या गोष्टी जर बसल्या तर त्याची परवानगी तुम्हाला घर बसल्या येईल. महानगरपालिकेत यायची गरज नाही. महानगरपालिकेमध्ये येऊन तुम्हाला कोणालाही पैसे चारायची गरज नाही किंवा कोणाचाही थोबाड पाहायची आवश्यकता नाहीये. जर ते योग्य असेल तर परवानगी तुम्हाला घरच्या घरी मिळेल. या सगळ्या गोष्टी मी अगदी हे सगळं थोडक्यात सांगितलं तुम्हाला. मी अशा अनेक गोष्टी आहेत तिकडे केलेल्या. या गोष्टी जर 5 वर्षामध्ये होऊ शकतात तर 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये या गोष्टी का नाही घडू शकल्या, का नाही होऊ शकल्या? याची इच्छाच नाहीये. आणि इच्छा का नाहीये? कारण तुम्ही काही बोलत नाही, तुम्ही चिडतच नाही, तुम्ही रागावतच नाहीत, त्यांना प्रश्नच विचारत नाही. आणि हे तुमचं प्रश्न न विचारणं, तुमचं न रागावणं, तुमचं हे न बोलणं, हेच आजपर्यंत या लोकांच्या पथ्यावरती पडलं. आणि म्हणून 25-25 वर्ष राज्य करून देखील या शहरांवरती तुम्हाला कोणत्याही गोष्टीत हे देऊ शकले नाहीत, कारण तुम्ही काही मागतच नाही आहात. संध्याकाळी आज इथून हे स्टेशन, संध्याकाळी घरी आल्यानंतर कुटुंबाला तुम्ही काय देता, काय कुठे नेता? अशा अनेक गोष्टी आहेत या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये, ज्या उत्तम करता येऊ शकतात, उत्तम होऊ शकतात.
पण यांना द्यायच्याच नाही आहेत, यांना करायचंच नाही आहे. या उद्योगपतींच्या CSR फंडामधनं हे काम का करणार नाहीत लोक? ना शिवसेना, ना भाजप, ना अजून कोणी, काँग्रेस NCP तर सोडूनच जाते. ते 25,000 फुटावरनं विमान चालले. का करणार नाहीत? कारण का हे ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला पैसे ते टाकतात, कॉन्ट्रॅक्टर त्यांचा असतो, त्यांची माणसं काम करतात, पैसे खायला जागा नाही. आणि नसल्यामुळे आजपर्यंत तुमच्या नशिबामध्ये या शहरात रोजच्या रोज चांगलं काही घडण्यापेक्षा रोजच्या रोज हे शहर बकाल होत चाललेलं आहे. फुटपाथवरनं आम्हाला चालायला जागा नाही, गाड्या पार्क करायला जागा नाही, गाड्या रस्त्यांवरनं चालवायला जागा नाही, ट्रेनमधनं ढकलत कशी तरी येत आहेत. याला शहर म्हणतात? बरं, हेच राजकीय पक्षांचे नेते जास्तीत जास्त काळ परदेशामध्ये असतात, मग परदेशात काय बघून येतात इथं? काही पाहिलं जात नाही. तिथे काय काय गोष्टी घडतायत. जग एवढं पुढे चाललेलं आहे आणि आम्ही मागे मागे हटतो. आज मुंबई सारखं शहर, जगामधलं एक महत्वाचं, जवळपास चौथं का पाचवं इतकं मोठं शहर, लोकसंख्या असलेलं मोठं शहर, या शहरातल्या लोकांना या सगळ्या गोष्टी कोणत्याही मिळत नाहीयेत. बाकीच्या शहरामध्ये जाऊन बघा. मी मध्यंतरी एक फिल्म केली होती, 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी फिल्म केली होती. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की एक अत्यंत सुंदर शहर, उत्तम रस्ते, उत्तम बागा, उत्तम इमारती, चांगली हॉस्पिटल, चांगल्या शाळा, सगळ्या गोष्टी चांगल्या त्या शहरामध्ये. मग मी एक दुसरं शहर दाखवलं, त्या शहरामध्ये देखील उत्तम रस्ते, उत्तम हॉस्पिटल, उत्तम बागा, उत्तम मैदानं, उत्तम शाळा, सगळ्या गोष्टी उत्तम. आणि ती दोन्ही शहरं ज्याला मी दाखवली, ती दाखवल्यानंतर सांगितलं की यातलं हे पहिलं शहर, त्याचं नाव हिरोशिमा, आणि त्याचं दुसरं शहर, त्याचं नाव नागासाकी. ज्या शहरांवरती अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर पण जर समजा ती शहरं जर इतकी सुंदर आणि चांगली घडू शकतात, तर मग आमच्या शहरावरती कधी बॉम्ब पडलाच नाही. मग आमची शहरं का खराब होत आहेत? मग तुम्हाला या सुविधा का नाही मिळतात? तुम्ही स्वतः पैसे भरून, सगळे कर भरून देखील तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळत का नाही आहेत? याचं कारण तुम्ही विचारतच नाही आहात. तुम्ही प्रश्नच विचारत नाही आहात, तुम्ही रागावत नाही आहात, तुम्ही चिडत नाही आहात, तुम्ही काही बोलत नाही आहात. निमूटपणे सकाळी फक्त उठताय, कामावर जाताय आणि संध्याकाळी घरी येताय. पण या राजकीय पक्षांना हे तुम्हाला विचारण्याचं धाडसही होत नाहीये. आणि हेच होत नाहीये म्हणून हे माजले, म्हणून हे असा कारभार करू शकले किंवा करू शकतायत. हे शहर जर उत्तम करायचं असेल, मी तुम्हाला आता दाखवलं, मी केलेलं दाखवलं, मी सिद्ध केलेलं दाखवलंय तुम्हाला. ही संधी आज तुम्हाला पण आलेली आहे. याच प्रकारच्या गोष्टी याहून किंबहुना याहून शतपटीने जास्ती अशा गोष्टी मी या मुंबई शहरात सिद्ध करून दाखवू शकतो. पण त्या सिद्ध करण्याच्या अगोदर प्रयत्न तुम्हाला करायला लागणार आहे की या शहराचं नेतृत्व हे राज ठाकरेच्या हातामध्ये तुम्हाला देणं गरजेचं आहे. ही महानगरपालिका राज ठाकरेच्या हातामध्ये देणं गरजेचं आहे. ती द्याल तर ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. पुढच्या येणाऱ्या भावी पिढ्यांचा विचार करून या शहराचा विकास आपल्याला करता येऊ शकतो आणि हे घडू शकतं. आणि म्हणून येत्या 21 तारखेला जी संधी आलेली आहे, ही संधी वारंवार येत नाही. प्रत्येक गोष्ट ज्याला जाते हातातनं निसटते, ती 5-5 वर्षासाठी जाते. तुमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष वाढतायत, 5-5 वर्षांनी तुमची वय वाढतायत. ही 5-5 वर्ष देता देता ह्यांच्या हातामध्ये तुम्ही 25 वर्ष दिलीत. 21 तारखेला तुमच्या हातात संधी आलेली आहे. माझे सगळे जेवढे नगरसेवक आहेत, हे सगळे नगरसेवक असं पकडा की ह्यातला प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक उमेदवार हा राज ठाकरे आहे. आणि त्याला राज ठाकरे म्हणून तुम्हाला मतदान करावं लागेल आणि हे शहर मला माझ्या हातामध्ये तुम्हाला द्यावं लागेल, तरच या शहराला काही भवितव्य असेल. अन्यथा जसं आहे त्याच्याहून खराब होत जाणार, त्याहून घाणेरडं हे शहर होत जाणार, हे अजून गचाळ होत जाणार आणि हे फक्त पैसे खात राहणार. या सगळ्या ठिकाणी नुसते पैशांच्या गोणी होत आहेत, पैशांच्या गोणी होत आहेत. आणि हे पैशांच्या गोणी होतच असताना एका ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे, एका ठिकाणी त्यांचा पैसा आहे. निवड तुम्हाला करायची आहे की अशा प्रकारचं मुंबई शहर आपल्याला उभं करायचं आहे का यांचा पैसा उभा करायचा आहे. यातला विजय कोणाला मिळणार आहे, यातलं यश कोणाला मिळणार आहे, कामाना मिळणार आहे का पैशाना मिळणार आहे, हेच मला 23 तारखेला बघायचंय.
ही संधी आता 21 तारखेला तुमच्या हातामध्ये आलेली आहे. 21 तारखेला कुठेही न डगमगता, कुठेही बाकीच्या प्रलोभनांना तुम्ही न बळी पडता माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.